सत्यजित, हे सगळं तू कशासाठी करतोयस? हो, कशासाठी म्हणजे काय? आईसाठी एवढं करायला नको का? आईसाठी? हो. काय केलंस तू आईसाठी जन्मभर? फक्त आई बापांना छळलंस. मान खाली जायची त्यांची तुझ्यामुळे. दारू, जुगार, रेस, बायका, शी शी, मला ते नाव सुद्धा घ्यायला नको वाटतं. अरे अरे पुरुषासारखा पुरुष तुझा बाप माझ्यापाशी येऊन ढसढसा रडला तुझ्या वागण्यामुळे. तुझ्यासारखा मुलगा असल्याबद्दल त्याला शरम वाटत असे. आईच्या शेवटच्या आजारात तिला भेटायला सुद्धा न आलेला हा मुलगा आज इतक्या वर्षांनी आईचं श्राद्ध करतोय. वाह, बंद कर तुझं नाटक. आहे बंद कर. काका, तुम्ही वडीलधारी आहात म्हणून मी काही बोलत नाहीये, पण माझ्या भावनांचा अपमान करू नका. कसल्या भावना? या तुझ्या मुलाला तू विकून खाशील या जातीचा आहेस तू. का असं बोलताय काका? हो, तुम्ही असं पोट तिडकीनं बोलता ना म्हणून लोकांना खरं वाटतं तुम्ही काय म्हणताय ते. नका ना असं बोलू. तुम्हाला खरं सांगू, तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला. का माहितीये? खरं म्हणजे मी सांगणार नव्हतो, पण मनावर दगड ठेवून मला सांगावं लागतंय. तुम्ही असं बोलता ना म्हणून ते सोडून गेले. का बोलताय असं? म्हणजे जायच्या आधी तुमचा मुलगा आला होता माझ्याकडे. ढसढसा रडला नाही, पण मन मोकळं करून गेला तो. नका असं बोल. हा खरंय, एकटेपणा काय एकटेपणा खायला लागतो आणि म्हणून मग राग येतो आणि मग तो राग कोणावर काढायचा? तो माझ्यावर काढायचा. काढा ना, हरकत नाही. हो, मी इथे आलोय ते प्रत्येकाने त्याचा राग माझ्यावर काढावा म्हणूनच आलोय मी इथे. नाही, काही वाईट वाटून घेणार नाही मी. बोला ना तुम्ही, बोला. तुमचं मन मोकळं होत असेल ना तर बिनदिक्कत मला बोला. तुम्ही राग काढा तुमचा, हरकत नाही. काय सवय आहे मला त्याची. बोला. सत्यजित, तू तरसासारखा आहेस रे.